मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा, स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीत भाषण कशासाठी, टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता मुख्यमंत्र्यांची ही कुठली भाषा, एकेरी भाषेत उल्लेख करत राज ठाकरे यांची फडणवीसांवर टीका। भावनाशून्य आमदार दुर्घटनांवर हसतायत राज ठाकरेंकडून अमित साटम यांचा समाचार, तर बॉम्ब टाकेन असं बोलायची हिंमत होतेच कशी, संजय दिना पाटलांवरही हल्लाबोल। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवरच राऊतांचा सवाल, पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होतीये। पवार शिंदे भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल। गद्दारांच्या छताखाली बैठका कशासाठी, पवारांना अख्खं विधान भवन काय ओस पडलं होतं का, राऊतांचा पवारांना सवाल। महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत। प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका, शशिकांत शिंदे यांचा राऊतांना सल्ला, तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली, जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण। येत्या काही दिवसात आपल्याला एनडीएची ताकद वाढताना दिसेल, शिंदे पवार बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य। डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण, गृहमंत्री न्याय देणार का, शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा, पदावरून बरखास्त करा, आदित्य ठाकरे आक्रमक। चंद्रपूर काँग्रेस गटनेता निवडीवर आता 13 जुलैला सुनावणी, वडेट्टीवार गटातील नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे सुनावणी लांबणीवर, विभागीय आयुक्तांकडून सोमवारपर्यंतची मुदत। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात रजिस्ट्री रद्द करण्याचे आदेश, मालमत्तेत स्वारस्य नाही, अमेडिया कंपनीच्या कबुलीनंतर पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका, अद्याप 7 ते 8 जण अडकल्याची भीती। लष्कर, अग्निशमन दल, एनडीआरएफ कडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। मराठवाडा हादरला, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के, अचानक जमीन हादरल्यानं नागरिक भयभीत। नालासोपारा विरारमध्ये 70% परिस्थिती पूर्वपदावर, अनेक ठिकाणाहून पाण्याचा निचरा, दुर्गंधी आणि कचरा हटवण्यासाठी साफाई दूत रस्त्यावर, नालासोपारा वसई लिंक रोड आणि आचोळा रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य। पहिल्याच पावसात नाशिकमध्ये रस्त्यांच्या कामाची पोलखोल, गंगापूर रोड परिसरात रस्त्यावरच मोठं भगदाड, महापालिका आयुक्तांकडून संबंधित ठेकेदारावर कारवाईचा इशारा। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, सुरतमध्ये पुरामुळे 9 जणांचा मृत्यू, पूरग्रस्त भागातून 3400हून अधिक नागरिकांचं रेस्क्यू, पलसाणामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत। उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, बुलंदशहर, आग्रा, गाझियाबाद अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं, मुख्य रस्ते, बाजारपेठा जलमय। राम मंदिर दान चोरी प्रकरणी एसआयटी तपास अंतिम टप्प्यात, अयोध्या भेटीनंतर एसआयटी उत्तर प्रदेश सरकारला अंतिम अहवाल सादर करणार, 13 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता। उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड विजय मिश्राची कोट्यवधींची मालमत्ता सील, धाराशिवच्या जकीपूर एमआयडीसीतील मालमत्ता सील, गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचं समोर। सैराट सिनेमातील अभिनेता अरबाज शेखचा भावनिक व्हिडिओ व्हायरल, खासगी रुग्णालयात वडिलांवर उपचार सुरू, मात्र रुग्णालयाकडून लूट होत असल्याचा आरोप। नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये हनीमूनसाठी एसीचा डबा सजवल्याचा प्रकार, मुख्य तिकीट निरीक्षक निलंबित, व्हायरल व्हिडिओ नंतर रेल्वेची कारवाई। राज्यात एफडीए कडून कारवायांचा धडाका सुरूच, नागपूरमध्ये मिठाईच्या कारखान्यात मृत उंदीर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्वच्छ हॉटेल आणि भेसळयुक्त गुळावर मोठी कारवाई। ज्ञानोबा माऊलींच्या कर्मभूमीत भक्तीचा पूर, हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहिला रिंगण सोहळा संपन्न, विठूनामाच्या जयघोषात नेवासा नगरी दुमदुमली। इराणच्या हिटलिस्टमध्ये मी टॉपवर, इराणचं सरकार मला मारण्याचा कट रचतंय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। युद्धबंदी संपली, नाटो परिषद